न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। वाणिज्य व्यवस्थापन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून देशाला विकसित भारत 2047 या ध्येयाकडे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेचा जळगाव येथे उत्साहात शुभारंभ झाला। कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन मुंबई आणि युनिव्हर्सिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन गुजरात यांच्या सहकार्याने लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे। कॉमर्स मॅनेजमेंट अँड इनोव्हेशन रोडमॅप टू विकसित भारत 2047 हा या परिषदेचा मुख्य विषय आहे। कॉमर्स मॅनेजमेंट अँड टीचर्स असोसिएशन मुंबई गुजरात ऑन कॉमर्स मॅनेजमेंट अँड इनोव्हेशन रोडमॅप टू विकसित भारत 2K47 आय वेलकम ऑल द डिग्निटरीज अँड नायब गेस्ट्स। उद्घाटन समारंभ आज सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी, उद्योगपती अशोक भाऊ जैन, परिषद अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, डॉक्टर बाबनराव तायवाडे, की नोट वक्ते तानसेन चौधरी, डॉक्टर आशिष दवे आणि डॉक्टर कुलदीप शर्मा, असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनीचे सचिव प्राचार्य PR चौधरी आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद चौधरी प्राचार्य तथा परिषद संयोजक प्राध्यापक राकेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी परिषदेच्या प्रोसिडिंग पुस्तकाचे सर्व मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। यानंतर मान्यवरांनी आपले मार्गदर्शनपर विचार मांडले। कॉमर्स अँड मॅनेजमेंट असोसिएशन गुजरात their continued effort in promoting academic excellence and collaborative research have made such a meaningful platform possible where ideas transcend boundaries and knowledge finds new dimensions. डॉक्टर बाबनराव तायवाडे यांनी शिक्षण आणि उद्योग यांच्यातील समन्वय वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण स्वीकारण्याचे आवाहन केले। हे बघा की आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट या विषयाचे जे प्राध्यापक असतात, या प्राध्यापकांमध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट या 2 फील्डमध्ये जे नवीन नवीन चॅलेंजेस दररोज उभे राहतात, त्या नवीन चॅलेंजेसबद्दल अत्याधुनिक नॉलेजचा प्रचार आणि प्रसार करणे, त्यांना त्याविषयी एक्सपर्ट लोकांकडनं मार्गदर्शन करणे आणि या सर्व चॅलेंजेसला प्राध्यापकांनी स्वतः फेस करून चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडविणे हा प्रमुख हेतू अशा प्रकारच्या या कॉन्फरन्सचा असतो। आणि म्हणून फक्त आपल्या राज्यातल्या प्राध्यापकांनीच आपसामध्ये विचारविनिमय न करता इतर राज्यातील प्राध्यापकांना सोबत घेऊन ही संकल्पना आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धिंगत करणे ह्या हेतूने आपलं महाराष्ट्रातील कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर असोसिएशन आणि गुजरातमधील कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर असोसिएशन या दोघांनी मिळून या इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे। 2 दिवस ही कॉन्फरन्स आलेली आहे। 50 रिसर्च पेपर आलेले आहे। 120 प्रतिनिधी यामध्ये 2 दिवस डेलिब्रेशन करणार आहेत आणि त्यानंतर या सर्व आलेल्या संशोधन पेपरचं वाचन होऊन उद्याला सकाळी प्रमुख पाहुण्यांसोबत एक पॅनल डिस्कशन ज्याला आम्ही म्हणतो की त्या पॅनल डिस्कशनमध्ये एक्सपर्ट लोक हजर राहतील, आमचे प्राध्यापक त्यांना विविध प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांवरती पॅनल डिस्कशनमध्ये जे एक्सपर्ट लोक सहभागी होतील ते त्यांच्या समस्यांचं निराकरण करून एक आधुनिक ज्याला आपण म्हणू की ज्ञान सध्याच्या चॅलेंजेसला कसं फेस करायचं याविषयी ती अद्ययावत होतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि जी काही भर पडेल त्याचा फायदा या आमच्या नवीन पिढीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल याचा मला आत्मविश्वास आहे। आणि म्हणून ही कॉन्फरन्स
या लोकसेवा मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज या दोन्ही कॉलेजने मिळून या ठिकाणी घेतलेले आहे. या संस्थेचे अध्यक्ष माननीय शिरीषदादा चौधरी, त्यांचे प्राचार्य, संपूर्ण आमचे प्रमोद चौधरी जे सेक्रेटरी आहेत, या सर्वांच्या आणि प्राचार्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण समूहाच्या आर्थिक प्रयत्नाने ही या ठिकाणी यशस्वी होते आहे. हे आमच्या संघटनेकरता, असोसिएशनकरता फार गर्वाची बाब. उद्योगपती अशोक भाऊ जैन यांनी उद्योग क्षेत्रातील नवकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी वाढविता येईल याबाबत मार्गदर्शन केले. नामदार संजय सावकारे यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा आढावा घेत युवकांनी संधीचा लाभ घ्यावा असे सांगितले. कुलगुरू VL माहेश्वरी यांनी उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण संशोधनाची गरज अधोरेखित केली. की नोट ॲड्रेसमध्ये तानसेन चौधरी यांनी विकसित भारत 2047 या संकल्पनेचा सखोल उहापोह करत उद्योग, शिक्षण आणि संशोधन यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात परिषद अध्यक्ष शिरीषदादा चौधरी यांनी शिक्षण संस्थांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.